आपणही मला संधी दिली शाळेने ग्रामस्थाने आणि विद्यार्थ्यांच्या पुढे जाण्यासाठी वाटचाल करण्याची मला प्रेरणा दिली. त्याबद्दल मी ग्रामस्थांचा, शाळेच्या अध्यापक वर्गाचा आणि इथल्या देवस्थानाचा मी मंडळ सदैव ऋणी राहील. जगामध्ये जे जे चांगले असेल, जगामध्ये जे जे चांगले असेल ते वेचीत जावे, जगामध्ये जे जे चांगले असेल ते वेचीत जावे, त्याचा हार करावा, त्याचा हार करावा म्हणजे जीवनात हार होत नाही. असं एक माझं जीवनाचं जगण्याचं सूत्र आहे. त्याप्रमाणे आमची ही वाटचाल चालू. आपल्याकडे असंख्य देवी देवता मानतो हे करतो. त्याचप्रमाणे साने गुरुजी, गाडगे महाराज आणि बहिणाबाई चौधरी, किती लोकांना बहिणाबाई चौधरी माहिती आहे? कोणाला नाव? शाबास, बरं वाटतं. ही त्रिवेणी संगम हा माझ्या जगण्याचा मूलमंत्र आहे आणि त्याच याच्यावर मी जगतोय आणि त्याच याच्यावर माझी पुढची वाटचाल चालू आहे. परमेश्वराने अशी प्रार्थना करेल की त्याच तत्वाने, त्याच तत्वतेने शेवटपर्यंत माझा प्रवास व्हावा. हे देत असताना मागेही सांगितलं की एखाद्या संस्थेचं की एखाद्या समूहाचं कार्य बोलकं होऊ लागलं की त्या कार्यकर्त्याने गप्प बसावं असा शुभ संकेत आहे आणि त्याचं पालन करणं हा मी माझा धर्म समजतो, कर्तव्य समजतो. तर वेगळं काय सांगण्याची गरज नाही. थोडक्यात एक 10 मिनिटात तुम्हाला एक सांगतो. एक कार्यक्रम मला इथे शाळेच्या मुख्याध्यापकांच्या वतीने, शिक्षण कमिटी तुमच्या अध्यक्षांच्या वतीने घेतलं, त्याचं मी पालन करतो. 1991 साली या मंडळाची स्थापना झाली, नांदगाव राजापूर तालुका उत्कर्ष मंडळ. पण त्यावेळी एक धारणा होती, कोकणात वाडीवर वाडी वस्त्यावर मंडळ आहे, ते आम्ही कोकणातले असल्यामुळे आमचे त्या अवगुण जे आहेत त्याचा जर आपण अगोदर परामर्श घेतला तर सद्गुणाचा नेहमीच उच्चार होतो आणि वावर होतो. वाड्यावर मध्ये पूजा मंडळ, हे मंडळ, ते मंडळ, नाटक करणं, हे करणं, म्हणजे ह्या ह्याच्याने ती मंडळ वाऱ्याप्रमाणे बोलतात पण आणि वारा आला की निघूनही जातात. त्या ह्याच्यात आपली एक भर पडू नये म्हणून 1991 ते 1993 पर्यंत 3 वर्ष संस्थेच्या कार्याचा आलं की आपल्याला झेपेल का आणि जमेल का. आणि 1994 साली संगमेश्वर तालुक्याची त्याची स्थापना झाली. त्यापासून आजपर्यंत 382 विद्यार्थींना दत्तक घेऊन त्यांचं पदवीधरांचं शिक्षण आम्ही मंडळाने पूर्ण केलेलं आहे. दुसरी गोष्ट, त्या 382 मध्ये 279 ही नवदुर्गा होत्या. नवदुर्गामध्ये मुली होत्या. आपण जेव्हा वेगवेगळ्या माता, रेणुका माता, लक्ष्मी माता, सरस्वती माता ही नेमतो, पण त्यांच्या दर्शनात जातो, 2-2 तास लाईन लावतो, ते 2-2 दिवस प्रवास करतो, पण घरातल्या ज्या लक्ष्मी माता आहे, जी लक्ष्मी आहे, जी देवी आहे, तिथं आपण किती मान देतो किंवा सन्मान देतो, की तिची किती दखल घेतो, सन्मान सोडून द्या, किती दखल घेतो हे पण महत्त्वाचं आहे. म्हणून गेल्या वर्षी आम्ही 24 नवदुर्गांचा महिलांचा सत्कार केला. त्यानंतर दत्तक योजनेची जी सुरुवात झाली ती संगमेश्वर तालुक्यातील कोळेवाशी या गावात. त्यावेळेला 94चा पहिला जूनचा महिना होता आणि वाडी वस्तीवरील मुलींची 82% मार्कावरती 10वीला प्रथम आली होती. आता शहरातले वावरणारे असल्यामुळे पुढे काय करणार ही कुतूहल होती. पालकांना विचारलं, शिक्षकांना विचारलं, नाही ना काय पालकांची त्याची विचार नाही. आणि त्यांना कोळेवाशीवरून सह्याद्रीच्या पुशी पण त्यांना हायस्कूल होतं. आता जशी ज्युनियर कॉलेज होती तसं कॉलेजेस नव्हती. त्यांना पैसा पण एकमेव आहे होतं. देवळूरच्या खाली संगमेश्वरला पैसा पण असतो. ज्युनियर कॉलेज एकच कॉलेज होतं. पालकांना बोलवलं. असे संध्याकाळचा कार्यक्रम झाल्यानंतर 2 तास त्यांचे समोर त्यांना विनवण्या केल्या की तुमच्या मुलीला पाठवायचं नाही, मुलगी जाणती झालेली आहे, आम्ही उद्या तिथे ठेवायची आणि उद्या नाक कापत होतो म्हणून आम्ही तांदूळ टाकून मोकळे होणार. ही 1994ची परिस्थिती आहे. म्हणजे आज जवळजवळ 32 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. सांगण्याचा उद्देश काय, पण त्याच्यानंतर आम्ही तिथे त्यांना तहसील ऑफिसमध्ये बोलवलं देवरूरच्या आणि त्यांना सांगितलं एखादी तलाठीबाई तुमच्याकडे येते, ग्रामसेविका येते किंवा तहसीलदार मॅडम तुमच्याकडे येतात, तुमच्याकडे घरात काही नसतं, फाटक्या रामगाड लागतात आणि त्याला पाशाला हात जोडून जातात. तसा तुमच्या मुलीला सन्मान मिळावा असं वाटत नाही का? मग तिला शिकवावी लागेल. मग काही वेळेला नायरमधून किंवा इथे प्रत्येक महिला डॉक्टर, महिला ॲडव्होकेट यांचा भरणा केला आणि 94 साली तिथे त्यांची स्थापना झाली. आज ती मुलगी ज्युनियर इंजिनियर म्हणून PWD डिपार्टमेंटमध्ये काम करते. संधी आहे.
शाळेत या, मुलांच्या शिक्षणाच्या विषयी संवाद साधा, त्यांना विचारा आपली मुलं काय करतात, मुलगी काय करते. दीपक हा दीपक आहे, पण दीपिका कमी नाही आहे. दीपिका सतत तेजोमयी ठेवते, दिवा जळतो आणि विसतो पण. हा एक प्रकार आहे. ती सोशिकता जी आहे ना, ती ग्रामीण भागात म्हणतात 2 मुलगी असतील 1 मुलगी असतील 10 पासून मुलगी आजारी असतील तर बघायला येते असं म्हणतात का ग्रामीण भाषेत. त्याच पद्धतीने तुम्ही मुलींना दुय्यम वागून देऊ नका, हे त्याचं वैशिष्ट्य होतं. आणि त्याचप्रमाणे विज्ञान कसे सुरू केलेले आहे. विज्ञान कशाप्रमाणे गावामध्ये जबरदस्त सुरस पाहायला मिळते. या वाडीने हायस्कूल काढलं, मग त्या पंचकृषी मुलं येत आहेत कुठे, मुलांची संख्या रोडावर चाललेली आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 127 माध्यमिक शाळा या बंद होत आहेत आणि 269 शिक्षक